नमस्कार, मी निकिता स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मार्केटमध्ये छान भाज्या मिळाल्या तर त्या आम्ही घेऊन आलो आणि त्यासोबतच आजचा मील प्लॅनिंगचा व्हिडिओ शेअर करत आहे। एक आठवड्याभराचं मील प्लॅनिंग जर केलं तर दररोजचा जो टिफिन असतो तो बनवायला देखील गोष्टी आपल्याला सोप्या होतात आणि सोबतच आपल्याला रोज काय बनवायचं याचं देखील टेन्शन राहत नाही। तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। मार्केटमधून ताजी भाजी घेऊन आलो की ते पाहून खूप छान वाटतं, पण त्यानंतरचा खरा टास्क सुरू होतो, तो म्हणजे त्या भाज्या व्यवस्थित स्वच्छ करून स्टोर करण्यापर्यंत। जर या भाज्या व्यवस्थित ठेवल्या नाही तर त्या लवकर खराब होतात आणि मग आपले टाइम तर वाचतोच, पैसे देखील आपले वेस्ट होतात। सर्वात आधी मार्केटमधून आणलेल्या भाज्या लगेचच मी बाहेर काढून चेक करून घेते, त्यातील सर्व फळभाज्या व्यवस्थित तर आहे ना याची खात्री करून मग एका मोठ्या टबमध्ये खूप पाणी घेऊन मीठ टाकून घेते आणि सर्व भाज्या पाण्यात टाकून देते। एक 10 मिनिटं जरी भाज्या पाण्यात राहिले की जे काही पेस्टिसाइड्स असतात तर ते थोड्याफार का प्रमाणात असे ना निघून जातात। कधीतरी विनेगर पण यूज करते, हल्ली संपलंय त्यामुळे मग आज फक्त जाडमीठ यूज केलं। दुसऱ्या पिशवीमध्ये काही पालेभाज्या आणि टोमॅटो घेतले आहेत। टोमॅटो खरं तर मला अर्धा किलोच लागणार होते, पण टोमॅटो खूप छान गावरान होते, लाल होते, तर त्यामुळे मग मी 1 किलो घेऊन आले। त्यानंतर मग पालेभाज्या देखील मला खूप छान फ्रेश मिळाल्या। शेपू, कोथिंबीर, कढीपत्ता, आंबट चुका, यावेळेला आंबट चुका पण मिळाला तर तो देखील मी घेऊन आले। आता पालेभाज्या लवकर साफ व्हाव्या यासाठी मी काय करत असते ना की जिथे पालेभाज्यांची जी गाठ बांधलेली असते त्यानंतरचा जो पार्ट असतो तो चाकूने पूर्ण कट करून घेते। याने 50% आपल्या भाज्या आहेत तर त्या स्वच्छ झालेल्या असतात। त्यानंतर मग ती गाठ काढून आपल्याला फक्त तेवढी भाजी स्वच्छ करून घ्यायची असते आणि त्या भाज्यांमध्ये खूप कमी कचरा असतो। जर आपण कट केलं नाही आणि तसंच आपण करायला गेलो तर खूप वेळ जातो असं मला वाटतं। आणि ही टिप देखील मी ज्या भाजी विकणारे असतात तर ते काही भाज्या स्वच्छ करून पण इकडे विकत असतात, ते हमखास ही टिप फॉलो करत असतात, त्यांचं पाहूनच मी हे करत असते। आता पालेभाज्या आणल्यानंतर लगेचच जर आपल्याला वेळ नसेल तर असं कट करून पिशवीमध्ये भरून आपण फ्रीजला ठेवू शकतो, पण शक्यतो मी असं करत नसते। एक वेळेला फळभाज्या हे स्वच्छ धुवून ठेवून देते, पण पालेभाज्या आहेत तर त्या सेम डेला स्वच्छ करणं मी प्रिफर करत असते, कारण पालेभाज्यांमध्ये कीड किंवा जे अळी असतात तर ते राहण्याचं शक्यता खूप जास्त असते। आपण तशीच पिशवी ठेवली आणि मग ती अळी किंवा कीड इतर आपल्या वस्तूंमध्ये जायची शक्यता असते, त्यामुळे मग मी ते टाळत असते। आता तुमचा पण कढीपत्ता फ्रीजमध्ये ठेवला तरी देखील खराब होतो का? माझ्या या ट्रिकने जर तुम्ही कढीपत्ता स्टोर कराल तर नक्कीच 15 दिवस तसाच फ्रेश कढीपत्ता राहणार। त्यासाठी मी 3 टिप फॉलो करते। एकतर कढीपत्ता पूर्ण काढून न घेता देठासह ठेवते, सोबतच त्या कढीपत्त्याला टिश्यू पेपरमध्ये रॅप करत असते। आणि आपण दरवेळी काय करतो ना की जो फ्लॅट डब्बा असतो आपला तर त्यामध्ये कढीपत्ता स्टोर करतो, तर तसं न करता मी असे उभे जे डब्बे असतात, बरण्या असतात, तर त्याच्यात मी स्टोर करते। याच्याने माझा तरी कढीपत्ता 15 दिवस अगदी छान फ्रेश राहतो। तुम्ही देखील ही टिप नक्की फॉलो करा। आता ज्या फळभाज्या आपण एका टबमध्ये ठेवल्या होत्या तर त्यांना देखील 15 ते 20 मिनिटं झाले, तर त्यांना काढून एका स्वच्छ कापडावर ठेवू। 10 मिनिटात ते पण सुकून होतील। स्वच्छ धुवून झाले, वाळवले की त्यानंतरची लास्टची पण महत्त्वाची प्रोसेस येते, ती म्हणजे स्टोर करणे। व्यवस्थित जर भाज्या आपण स्टोर केल्या तर 15 दिवस आपल्या भाज्या तशाच फ्रेश राहतात। खरं तर आपण एवढे दिवस ठेवत नाही भाज्या, एक 8 ते 10 दिवसात संपतात त्या भाज्या, पण तरी 15 दिवस आपल्या राहतात याची गॅरंटी असते। सगळ्यात आधी टोमॅटो स्टोर करते आहे, तर फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरच हे टोमॅटो अगदी छान 8 ते 10 दिवस फ्रेश राहतात। फक्त आणताना टोमॅटो आपल्याला कडक आणायचे आहेत। थोडे पिवळे असले, कच्चे पक्के असले की हे टोमॅटो 8-10 दिवस राहतात। जे पिकलेले असतात ते लगेच यूज करून घ्यायचे, बाकीचे टोमॅटो आपण नंतरून स्टेप बाय स्टेप यूज करू शकतो।
त्यानंतर मग लिंबू देखील एका चौकोन बॉक्समध्ये स्टोअर करून घेते. आणि मिरच्या आणल्या आहेत तर 2 प्रकारच्या मिरच्या आहेत. मोठ्या मिरच्या आहेत तर त्या मी अशाच देठासह ठेवत आहे आणि छोट्या ज्या मिरच्या आहेत तर त्यांची देठं काढून अशा या स्टोरेज बॉक्समध्ये ठेवून घेते आहे. मटकी भिजत घातली होती आणि ते मटकीला देखील छान मोड येऊन गेले. तर एका काचेचा एअरटाईट कंटेनरमध्ये भरून घेते आणि 2दा आपल्याला एकदा उसळ बनवायला एकदा भाजी बनवायला कामात येईल. लसूण देखील मी स्वच्छ करून घेतला आहे आणि एवढा लसूण मला एक 8 दिवस पुरतो. पालेभाज्या पण स्वच्छ करून घेतल्या. पालेभाज्या स्टोअर करण्यासाठी स्पेशल मी हे मिशोवरून कंटेनर्स मागवले आहेत जे की थोडे लांब आहे. एकतर ते जागा खूप कमी घेतात आणि भाज्या देखील आपल्या खूप छान राहतात. आणि भाज्या स्टोअर करण्याआधी मी टिश्यू पेपरचा वापर करते. फक्त जे आपले टिश्यू पेपर जे व्हाईट कलरचे असतात ते न वापरता हे जे रियुजेबल टिश्यू नॅपकिन्स आहेत त्याचा मी वापर करते. हे देखील मी मिशोवरूनच मागवले आहेत. एक रोल आपल्याला भरपूर महिने चालतात. कमीत कमी 6 ते 7 महिने आरामात आपल्याला हे टिश्यू नॅपकिन चालत असतात. या व्यतिरिक्त या नॅपकिन्सचा यूज आपण किचन क्लिनिंगसाठी देखील यूज करू शकतो. पण मी क्लिनिंगमध्ये न वापरता मी शक्यतो भाज्या स्टोअर करण्यासाठी जास्त वापरत असते. तर असे सगळे डब्यांमध्ये मी पालेभाज्यांसाठी स्पेशली ते डबे घेतले आहेत आणि त्याच्यात सर्व भाज्या स्टोअर करून घेतल्या. आता भेंडी आहे ती मला नेक्स्ट डेला लगेचच यूज करायची आहे. त्यामुळे भेंडीचे मागचे पुढचे टोकं काढून घेतले आणि तशी अख्खीच भेंडी मी या बॉक्समध्ये स्टोअर करत आहे. जर आपल्याला बॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट नसेल करायची तर आपल्याकडे जे कोणते डबे असतात तर त्याच्यात देखील आपण ठेवू शकतो. पण मेन म्हणजे डब्यात जर आपण भाज्या ठेवल्या तर जास्त दिवस चालतात, हे मी स्वतः अनुभवलं आहे. तर आपल्याकडे जे काही स्टीलचे, प्लॅस्टिकचे, काचेचे कोणते पण सुरुवातीला डबे असतील तर त्याच्यात जर आपण ठेवले तर एक भाज्या आपल्या एकदम फ्रेश राहतात, शेल्फ लाईफ वाढते. आता शेवगा म्हणाल तर शेवगा देखील आणल्या की लगेच सेम डेला स्वच्छ करायच्या. जर आपण नंतरून स्वच्छ करायला गेलो तर सुकल्यावर शेवगा आपल्याला स्वच्छ करायला खूप वेळ लागतो. अशा पद्धतीने मी सगळ्या भाज्या स्वच्छ करून घेतल्या. तोंडली पण मी चिरून घेतली. तर हे बघा मटकीला मोड आले आहेत ते पण मी भरून ठेवले. मिरच्या आहेत. त्यानंतर मग पुढे कोथिंबीर, आंबट चुका हे सगळं भाज्या मी डब्यांमध्ये स्टोअर केलेल्या आहेत. भेंडी, पालेभाज्या आणि तोंडली संपल्यावर मग मी दोडका यूज करणार. त्यासाठी इथे मी दोडका चिरून नाही ठेवला. ज्या दिवशी बनवायचा आहे त्याच्या आदल्या दिवशी मी दोडका चिरून घेईल. त्यानंतर मग एक वांग आहे तर ते देखील मी ॲज इट इज ठेवणार आहे. सॅलडसाठी आपण जे काही आणतो काकडी आहे, गाजर, बीट तर ते सगळं मी अशा एका मोठ्या डब्यामध्ये ठेवून देते. तर त्याच्यामध्ये डब्यामध्ये ठेवल्यामुळे फ्रेश राहतात. तर एक मोठा डबा केला आहे त्याच्यातच सगळे ठेवून देते. आणि इथे तोंडली पण मी चिरून घेतली आहे. स्टीलचा डबा आहे माझ्याकडे तर त्याच्यात ठेवून घेतलं. कढीपत्ता, लसूण असं सगळ्या भाज्या मी स्वच्छ करून घेतल्या आणि सगळ्या भाज्या आता मी फ्रीजमध्ये ठेवून देणार. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझे मील प्लॅनिंगचे व्हिडिओ देखील खूप आवडत असतात. तुम्ही खूप छान प्रतिसाद देतात. आजचा व्हिडिओ देखील कसा वाटला हे नक्की सांगा. आणि यासोबतच हा मील प्लॅनिंगचा पार्ट 1चा व्हिडिओ शेअर केला आहे. भाज्या आणल्यानंतर सेम डेला खूप कामं असतात त्यामुळे मग मी दुसरं काही प्लॅनिंग केलं नाही. तर नेक्स्ट डे आता मी जे काही करणार तर त्याचा देखील व्हिडिओ नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.